नमस्कार माझ्या छोट्या दोस्तांनो. आज ना आपण एक खूपच छान गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे एका मुलीची. तिचे नाव आहे वैशाली आणि तिच्याकडे ना काही जादूचे रंग आहेत. चला तर मग बघूया काय आहे ही वैशालीच्या रंगांची गंमत. ही आहे आपली मैत्रीण वैशाली. तिला चित्र काढायला ना खूप म्हणजे खूप आवडतं. पण एका रविवारी काय झालं माहितीये, तिला ना खूपच कंटाळा आला होता. काही सुचतच नव्हतं तिला. आई, मला ना खूप कंटाळा आलाय. किती वेळ टीव्ही बघू? डोळे पण दुखायला लागले माझे. आता मी काय करू? तेव्हा आई हसली आणि म्हणाली, अगं मग त्यात काय एवढं? एक काम कर, तू एक छानसं चित्र का काढत नाहीस? आईची कल्पना ऐकताच वैशाली एकदम खुश झाली. ती पटकन उठली आणि म्हणाली, हो, किती छान आयडिया आहे. मी एक सुंदर निसर्गचित्र काढते. आणि ती लगेच तिचे कागद आणि रंग घेऊन चित्र काढायला बसली सुद्धा. वैशालीने खूप उत्साहाने तिची रंगांची पेटी उघडली. पण अरे देवा, हे काय? पेटीत तर काहीतरी वेगळंच होतं. तिच्या एवढ्या मोठ्या रंगांच्या पेटीत फक्त 3च रंग होते. एक होता लाल, दुसरा पिवळा आणि तिसरा निळा. बस फक्त 3च रंग. बाकीचे रंग कुठे गेले असतील बरं? हे बघून वैशालीचा चेहरा एकदम उतरला. ती नाराज होऊन आईकडे गेली आणि म्हणाली, आई, मला झाड रंगवायचं आहे, पण माझ्याकडे हिरवा रंगच नाहीये. आता मी झाड कसं रंगवणार? बघा हां, वैशालीला काढायचं होतं एक हिरवंगार झाड आणि त्याला एक केशरी रंगाचं फळ. पण तिच्याकडे रंग कोणते होते? फक्त लाल, पिवळा आणि निळा. आता कसं होणार बरं हे काम? पण वैशालीची आई तर खूप हुशार होती. ती हसली आणि वैशालीला म्हणाली, अगं वेडाबाई, तुला माहीत नाही का? हे साधे रंग नाहीत. या 3 रंगांमध्ये एक खूप मोठी जादू लपलेली आहे. आईने वैशालीला जवळ घेतलं आणि म्हणाली, माझ्या बाळा, रडू नकोस हं. हे 3 जादूचे रंग आहेत. आपण यांच्यापासूनच नवीन रंग बनवू शकतो. बघा आता गंमत. आईने एका छोट्या प्लेटमध्ये आधी घेतला थोडासा पिवळा रंग, मग त्यात टाकला थोडा निळा रंग आणि वैशालीला म्हणाली, चल बघू, आता तुझा ब्रश घे आणि हे दोन्ही रंग एकत्र कर बघू. वैशालीने हळूच ब्रश फिरवला आणि अरे वा, काय जादू झाली बघा. पिवळा आणि निळा रंग एकत्र झाल्यावर तर छान हिरवागार रंग तयार झाला. आता वैशाली तिचं झाड रंगवू शकणार होती. ये चला, झाडाचा रंग तर मिळाला, पण त्या केशरी फळाचं काय? आई म्हणाली, आता आपण एक दुसरी जादू करूया. थोडा लाल रंग घेऊया आणि त्यात थोडा पिवळा रंग मिसळूया. बघूया बरं आता कोणता रंग तयार होतोय. वैशालीने परत एकदा ब्रश फिरवला आणि अरे वा, हा तर सुंदर केशरी रंग तयार झाला, अगदी संत्र्यासारखा. वैशाली आनंदाने उडालीच. अरे आई, ही तर खरीखुरी जादू आहे. आता शेवटची जादू. आई म्हणाली, आता अजून एक गंमत करूया. लाल रंग घेऊया आणि त्यात निळा रंग मिसळून बघूया. बघायचे काय होतंय ते. आणि बघा, लाल आणि निळा रंग एकत्र केल्यावर किती सुंदर जांभळा रंग तयार झाला. वा, अप्रतिम. आता बघा, वैशालीकडे हिरवा, केशरी, जांभळा कितीतरी नवीन रंग तयार झाले होते. ती खूप खूप खुश झाली आणि मग त्या जादूच्या रंगांनी तिने तिचं चित्र पूर्ण केलं. बघायचंय का कसं झालंय तिचं चित्र? बघा तर, तिच्या चित्रात पिवळा धम्मक सूर्य हसतोय, हिरवंगार झाड डुलते, निळेशार पाणी आहे आणि एक सुंदर लाल फूल पण आहे. आणि अरे देवा, आकाशात तर तिने 7 रंगांचं सुंदर इंद्रधनुष्यच काढलंय. वैशालीचं इतकं सुंदर चित्र पाहून आईला खूप आनंद झाला. तिने वैशालीला एक छानशी मिठी मारली आणि म्हणाली, शाब्बास वैशाली, तुझं चित्र खूपच सुंदर झालंय हां. तर मग मित्रांनो, आपण पण रंगांची ही जादू लक्षात ठेवूया का? चला, वैशालीसोबत आपण सगळे मिळून एक छान गाणं म्हणूया. तयार आहात ना? चला तर मग. पिवळा आणि निळा झाला हिरवा गच्च, झाड आले चित्रात ताजे आणि स्वच्छ. लाल आणि पिवळा झाला केशरी छान, संत्र्याला पाहून हरपले भान. जादूचे रंग हे मिसळूया सारे, वैशालीच्या चित्रात आनंदाचे वारे. तर मग माझ्या छोट्या दोस्तांनो, लक्षात ठेवा, आपल्याकडे फक्त 3च रंग असले तरी आपण थोडीशी जादू करून कितीतरी नवीन रंग बनवू शकतो. तुम्ही सुद्धा ही रंगांची जादू करून बघणार ना? नक्की करून बघा आणि खूप सुंदर सुंदर चित्र काढा. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय बाय.